माध्यमातून पुनश्च एकदा मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि जाऊन घेऊन जातोय पुन्हा एकदा या मैदानावरती. बघा स्वीट शीट करायचा होता नाना जगदाळे. बघा या देखील खेळाडूची चर्चा नेहमी होत असते. बघा दोन्ही पंचांमध्ये विचारविनिमय केला जातोय. संघाची एकूण धावसंख्या 14 धावा वरती पाहायला मिळते. नाना जगदाळ असेल, नवनाथ गोडसे, नितीन जाधव, हनुमंत जाधव, नितीन इंगवले आपण पाहू शकाल या संघामध्ये. बघा असे खेळाडू आहेत ते नेहमी पश्चिम महाराष्ट्रामध्ये तुम्ही गेला ना जिथे मान खटाव जिथे मोठमोठ्या क्रिकेटच्या स्पर्धा होतात तिथे देखील या खेळाडूंना आम्ही नेहमी पाहत असतो. त्यातील हे खेळाडू आपण पाहतो नितीन इंगवलेसारखा. परंतु या पूर्ण स्पर्धांमध्ये अगदी दोन्ही हंगाम आम्ही पाहिले. या पूर्ण हंगामामध्ये पूर्णशा फ्लॉप ठरला आहे तो नितीन इंगावले जरूर आहे. नाना जगदाळे आपण पाहतोय छोटा फॅक बडा धमाका. सांगायचं गेलं तर शिरवली या गावातून बिलॉंग करणारा हा खेळाडू आहे. परंतु या इंटर कॉलनी विभागामध्ये सातत्याने क्रिकेट खेळलं गेलं जातं. म्हणूनच की काय या इंटर कॉलनी विभागामध्ये वारंवार अगदी दर आठवड्याला इंटर कॉलनी विभागातील सामने होतात. आणि आज आपण पाहतो इंटर कॉलनी विभागातील प्रत्येक हर एक खेळाडूला एक संधी दिली जाते. एक मोठं व्यासपीठ निर्माण करून गेलं जातं. तशा प्रकारचं एक मोठं व्यासपीठ पाहतो राष्ट्रवादी चषक 2024. तर मित्रांनो तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत राहा, ऐकत राहा, उघडा डोळे, पहा नीट. अगदी एबीपी माझावरती देखील अनिल भोर वाक्य येतं ना, राहा एक पाऊल पुढे. आणि आज मी म्हणेल राष्ट्रवादी चषकाच्या माध्यमातून आपण देखील एक पाऊल पुढे राहतोय. कारण एवढी मोठी क्रिकेटची स्पर्धा तुमच्या भेटीला आली आहे. ओहो हो काय पंच केला. जिथे क्षेत्ररक्षक बनेल दर्शक, चेंडू जाईल आर पार. डाबर लाल, चौकार चौकार चौकार. तर 18 धावा झाल्यात. नानावरती देखील आक्रमण करण्यास सुरुवात केली आहे. फलंदाज आपण पाहतोय प्रणय पोपेटा. आता मात्र फुलटॉस प्रकारचा चेंडू चिते नितीन तर चेंडूचा पाठलाग करतात. हनुमंत देखील आवकाच्या बाहेर. चेंडू गेला बॅक टू बॅक दुसरा चौकार. काय फलंदाजी केली जाते. प्रणय पोपेटा थांबण्यास सुरुवात नाही. तो सांगतोय मैं उठना चाहता हूँ, दौड़ना चाहता हूँ, मैं गिरना भी चाहता हूँ, बस रुकना नहीं चाहता. थांबायचं नाव घेत नाहीये. प्रणय पाटील आता मात्र बॅक टू बॅक 2 चौकार लगावतोय. परंतु उत्तर देतोय नाना जगदाळे. डॉट चेंडू टाकतोय. चांगलं कमबॅक पाहायला मिळालं. 2 षटकांचा खेळ झाला समाप्त. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहू शकाल 22. पोपेटच्या माध्यमातून काय सुरेख अफलातून सुंदर या ठिकाणी फलंदाजी पाहायला मिळते. तर त्याला साथ देखील देतात अजय पोपेटा. अजय पोपेटा आपण पाहतो लेदर क्रिकेट वारंवार सातत्याने खेळलं गेलं जात. परंतु अजयने देखील आपले हात खुले केलेत. पाहायचे अस्मानी टोला उछर कर बोला. आणखीन एक ते धक्का छक्का छक्का 6.
बघा हव्या कॅचसाठी देखील 200 रुपयाचं पारितोषिक आहे. पाठीराख्यांना विनंती आहे तुम्ही झेल पकडू शकता, परंतु काय फटका सजवलाय. आणखीन एक बॅक टू बॅक दुसरा षटकार पाहायला मिळाला. यस षटकार यस 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 आपण पाहतो बॅक टू बॅक 2 षटकार. पहा काळभैरव पोपेटा संघाचा एकमात्र असा खेळाडू आहे ज्यानं नेहमी या मैदानावरती सातत्य राखलंय. इन्फॉर्म बॅट्समन आपल्याला पाहायला मिळालाय तो अजय पोपेटचा खेळ खल्लास होणार का? होय, अजय पोपेटा बॅक टू डग आउट. मग अजय पोपेटा देखील आउट झाले, परंतु जी कामगिरी केली ना त्याच्या कामगिरीवरती मात्र त्याचे सहकारी खुश असतील यात मात्र शंकाच नाही आहेत. प्रभावित केलं. केपीएल मध्ये देखील आपण त्याची एक खेळ पाहिली. क्वालिफायची ती लढत होती जिथे 9 चेंडू मागे 23 धावांची उपयुक्त बहारदार केली याच खेळाडूने साकारली होती. तो खेळाडू रोशन पोपेटा ऑन मार्क वरती, तर विकास मटाले चांगलं कमबॅक केलं जात आहे. संघाची एकूण धावसंख्या आहे 34. आपण पाहतो आज पोपेटा अँड पोपेटा टीम्स आपल्याला पाहायला मिळते. एकाच गावातून सर्वजण बिलॉंग करणारे खेळाडू कळंबोली गावातून आज मात्र गावासाठी काहीतरी करायचं आहे आणि एक चांगला खेळ मात्र मैदानावरती पहिल्या पूर्वार्धामध्ये अद्याप देखील पाहायला मिळतोय. संघासाठी आपण पाहतोय 36 धावा पाहायला मिळतील. ना नावासाठी ना स्वतःसाठी, फक्त खेळायचे गावासाठी. आणि आज मात्र कळंबोली गावातून बिलॉंग करणारे सर्व पोपेटा टीम आपल्याला पाहायला मिळते. जिथे आपण प्रणय पोपेटाला पाहिलं, अजय पोपेटा, रोशन पोपेटा देखील या संघामध्ये, विघ्नेश पोपेटा, सूरज पोपेटा, अजय पोपेटा, मुकेश पोपेटा सारखा देखील खेळाडू या संघामध्ये पाहतोय. आज ऑल ओव्हर जर पाहिला या संघाचा पूर्ण हंगामध्ये परफॉर्मन्स खूप छान राहिला आहे आणि तोच परफॉर्मन्स पुन्हा एकदा जारी असताना आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतोय जाऊन पोहोचली ती मात्र 38 या धावसंख्येवरती. तिसरं षटक मार्गस्थ असताना ऑन मार्क वरती आपल्याला फलंदाज पाहायला मिळतोय रोशन पोपेटा. छोटा फॅक बडा धमाका या षटकातील शेवटचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज, परंतु पहा चेंडू जिथे पॅडवरती आदळला आहे. नकारात्मक कॉल देखील पाहायला मिळाला. 3 षटकांचा खेळ झाला समाप्त. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहू शकाल त्या मात्र 2 गडी बाद 38 धावा. शिवारात राबणारा बोल बळी राजा, सांगतो थकणारा कामगार माझा. आय बहिणीची आधी काळजाची हाक, राष्ट्रवादी होती आहे आमच्या मनात. आहे सोबतीला महाराष्ट्र आहे अख्खा, राष्ट्रवादी केलाय राजा पक्का. आहे सोबतीला महाराष्ट्र आहे अख्खा, राष्ट्रवादी केलाय राजा पक्का. आमचे अजून एक मान्यवर पायल मोबाईलचे सर्वेसर्वा अशोकजी देवडा यांचा इथे शुभागमन झालाय. त्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो आमच्या मंचासमोर ठेवली गेली ही बायसिकल ज्यांनी स्पॉन्सर केली गेली आहे. पायल मोबाईलचे सर्वेसर्वा आदरणीय अशोकजी देवडा साहेब या आपला हार्दिक हार्दिक स्वागत आहे. राष्ट्रवादी चषक 2024च्या माध्यमातून आणि आमच्या संपूर्ण आयोजकांच्या माध्यमातून आपला हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यानंतर होणारा सामना रणजित कट्टे पाटील आणि श्री गणेश या दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे नाणेफेकसाठी.
तर नक्कीच पाहू शकता आमचे पायल मोबाईलचे सर्व आमच्या व्यासपीठावरती अशोकजी देवरा साहेब यांचं शुभागमन झालं. हार्दिक हार्दिक स्वागत आहे अशोक साहेब आपला. ओव्हर टू श्रीकांत. या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्येकडे वाटचाल करताना आपल्याला संघ पाहायला मिळतोय. या स्पर्धेमध्ये आपण 34 धावा सर्वोच्च धावसंख्या पाहिली होती, परंतु या सामन्यामध्ये 42 आणि 4 46 धावांपर्यंत मजल मारतोय तो म्हणजे काळभैरव पोपेटा संघ. तरेस प्रणय पोपेटा या खेळाडूनं आज मात्र मंत्रमुग्ध करून सोडलाय. गोलू याच्यावरती आक्रमण केलंय. बॅक टू बॅक 2 चौकार खेचलेत. आणखीन एक चौकार जाणार का, जिथे नानासारखा खेळाडू उपस्थित आहे. 2 धावा मात्र रोखू शकत नाहीये. या 2 धावेनं संघाच्या एकूण धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 48च्या घरामध्ये. 11 चेंडू मागे 28 धावांची उपयुक्त बहारदार खेळी साकारतोय तो म्हणजे फलंदाज प्रणय पोपेटा. सलामीसाठी आलाय आणि ती सलामीची भूमिका काय या ठिकाणी पार पाडतोय. सरपंच झालाय आणि सरपंच आज आपण पाहतो या संघाचा. या ठिकाणी नवनाथ आपल्याला पाहायला मिळाले, जिथे चांगलं बॅकअप पाहायला मिळालं. संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 49 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 49 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. व्यासपीठावरती देखील भरपूर अशी पाहुणे मंडळी देखील आपल्याला पाहायला मिळतात. यष्टीरक्षकाच्या माध्यमातून चूक केली जाते आणि मात्र या एका धावेनं संघाचं अर्धशतक पूर्ण होते. 50 धावा पूर्ण होतात. काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली फलंदाज प्रणय पोपेटेच्या माध्यमातून. आजच्या दिवसातील सर्वोच्च धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली काळभैरव पोपेटे टीम कडून, जिथे प्रणय पोपेटेचं कौतुक करावं लागेल. काय अफलातून खेळ केलाय. आता मात्र संधी आता मात्र चुका केल्या जातात. चुकांवरती अथरून घालावं लागेल. 2 धावा तर झाल्या. तिसरी धाव होणार का. बघता बघता तिसरी धाव देखील कंप्लीट. 3 धावेनं पहिलं पूर्वार्ध झालं समाप्त. पहिल्या पूर्वार्धामध्ये धावा जमवल्या तब्बल 53-54 धावांचं आव्हान या ठिकाणी गाठायचं ते म्हणजे माऊली 11 कळमुली या संघाला. मला लाडा किती त्या गाईचा जेवढा त्रास, त्या गाईचा जेवढा त्रास. एकटा बस, 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 अरे किती बी समोर येऊ नका. निश्चितपणे या ठिकाणी आपण व्यासपीठावरती देखील आपण पाहतोय पायल मोबाईलचे सर्व्हिसरा अशोक देवरा साहेब हे देखील व्यासपीठावरती आहेत. अगदी रखरखत हे ऊन आणि या रखरखत्या उन्हामध्ये देखील मनमुराद आनंद लुटताना पाहायला मिळतात. कारण यांच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी सहमोलाचं योगदान देखील या स्पर्धेसाठी लाभलं. अर्थात उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी त्यांच्या माध्यमातून स्पोर्ट्स बायसिकल देखील आम्हाला पाहायला मिळते.
हे असे असे पायल मोबाईलचे सर्वेसर्वा अशोक देवरा साहेब हे देखील आपण पाहतो व्यासपीठावरती. अर्थातच पाहायला गेलं तर काळभैरव पोपेटा संघ आपण पाहतोय. दिनकरजी पोपेटा यांचा हा संघ. तर नक्कीच पुढच्या सामन्याचा नाणेफेक इथे केलं जाईल. आमचे पायल मोबाईलचे सर्वेसर्वा अशोकभाई यांच्या हस्ते. अशोकजी देवरा आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये उपस्थित आहेत. दोन्ही संघ, एका बाजूला रणजित कट्टे पाटील आणि दुसऱ्या बाजूला श्री गणेश संघ. येस येस आपण पाहू शकाल 53 धावा झाल्या जिथे प्रणय पोपेटा आपल्याला पाहायला मिळाला. सांगायचं गेलं ना तर दिनकरजी पोपेटा यांचे यस मॅच बॉल 53 धावा झाल्या. 53 धावाचं आव्हान गाठायचं सांगायचं गेलं दिनकरजी पोपेटा यांचे चिरंजीव देखील आहेत. बघा दोन चिरंजीव यांचे या संघामध्ये खेळताना पाहायला मिळतात. एकीकडे आपण पाहायला प्रणव पोपेटा काय जबरदस्त घातक फलंदाजी पाहायला मिळाली. दुसरीकडे विराटला देखील आपण पाहतोय 54 धावांचा पाठलाग करायचा आहे. तर या 54 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने केला जातोय याचं धावतं वर्णन ऐकवण्यासाठी आजच्या दिवसामध्ये प्रथमतःच रोहित घुटुकडे प्रयत्न करतील. नाणेफेक जिंकले ते रणजित कट्टे पाटील संघ. आपले जे काही निर्णय असेल लवकर कळवायचं आहे. नमस्कार मित्रांनो, मी रोहित गुटुकडे प्रथमतःच समालोचन करण्यासाठी उपस्थित झालेलो आहे. राष्ट्रवादी चषक 2024 फॉर फिटनेस आयोजित सामना रंगतोय तो माऊली बनाम काळभैरव पोपेटा या दोन संघांमध्ये. प्रथम फलंदाजी करत असताना काळभैरव पोपेटा या संघाने उंच धावांचा डोंगर असा उभा केला आहे तो माऊली संघापुढे. बघूया ओपनिंग पेअर राधे आणि संदीप सर काय करतील आपल्या संघासाठी. पंचांच्या डाव्याष्टीकडून मारे करेल तो गोलंदाज विघ्नेश पोपेटा. पॉवर प्लेचं षटक हाताळताना विघ्नेश पोपेटा सामना करेल तो राधे. पुढे येऊन सरसावून मारण्याचा प्रयत्न मात्र असफल आणि राधे बॅक टू द पवेलियन. कामगिरी करतोय. पंचांच्या उजव्याष्टीकडून मारा करेल तो नवनाथसाठी विघ्नेश पोपेटा. काहीशी क्षेत्ररक्षणाने फेरबदल करताना विघ्नेश विकेट किपरच्या माध्यमातून रोशन यांच्याकडून क्षेत्ररक्षण लावण्यात येत आहे. सामना करेल तो नवनाथ जगदाळे. काय करतोय बघूया. उचलून मारण्याचा प्रयत्न कवचच्या माध्यमातून टोलवून काढलाय. प्रणय चेस करतोय पण चेंडू आवाक्याच्या बाहेर. 1 बाउंस चौका.
खाली राहिलेला चेंडू पॉइंटच्या क्षेत्रात टोलवला आहे. खंडेश्वर पोपेटा खूप चांगलं असं क्षेत्ररक्षण करतायत. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या येते 1 गड्यांच्या मोबदल्यात 7 धावा. प्रथमतः स्ट्राईकवर आलेले संदीप शेडगे खूप छान अशी फलंदाजी करतात. बघूया आपल्याला संघासाठी काय करतील ते संदीप शेडगे. पंचांच्या डाव्याकडून मारा करेल तो विघ्नेश संदीपसाठी. लोअर फुलटॉस चेंडू भिरकावण्याच्या नादात डॉट होत आहेत ते संदीप शेडगे. या षटकातील शेवटचा चेंडू बघूया कशा प्रकारे फेस करतील संदीप शेडगे. 5 चेंडूच्या मोबदल्यात धावसंख्या झाली ते 1 गड्याच्या मोबदल्यात 7 धावा. पुढील चेंडू सामना करेल तो संदीप. विघ्नेश खूप अशी चांगली गोलंदाजी करताना शेवटचा चेंडू. षटक समाप्त होतं या ठिकाणी आणि 1 षटकाच्या मोबदल्यात धावसंख्या झाली ती 7 धावा. अठरा चेंडू आणि 47 धावांची गरज असेल ती माऊली संघासाठी. बघूया नवनाथ जगदाळे आणि संदीप शेळके काय करतील आपल्या संघासाठी. पुढील षटक घेऊन येत आहे तो गोलंदाज विनायक पोपेटा. बघूया नवनाथ जगदाळे कशा प्रकारे फेस करेल तो विनायक पोपेटाला. सात ते 8 पावलांचा रन विनायक पोपेटा यांचा. सर्व पोपेटा बंधू यांचा हा संघ काळभैरव पोपेटा. पंचांच्या उजव्याकडून मारा करेल तो विनायक आपल्या संघासाठी. दुसरे षटक घेऊन येत आहे तो. हो प्रवीण सर या कधीतरी करतो तरी करू पण देत नाही असं बोलतं का. दुसरा चेंडू घेऊन येत आहे तो संदीप साठी विनायक पोपेटा. पुढील चेंडू फेस करतोय तो संदीप विनायकचा. दुसरा चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न मात्र सफल होतोय तो. एक टप्पा चेंडू सीमारेखा पार चौकार. टीजे रोहित खरं तर एक अष्टपैलू खेळाडू रोहित आणि त्यांना मात्र आपण मायक्रोफोनच्या माध्यमातून ऐकलं. जाऊयात मैदानाच्या दिशेनं सामना सुरू आहे. पहिल्या फेरीतील अंतिम लढत आपण पाहतो. या स्पर्धेतील सर्वोच्च सांघिक धावसंख्या आणि तो विक्रम मात्र आपल्या नावावर केलाय. यावेळेला रिव्हर्स पाटील संदीप आय थिंक मैदानाच्या आतमध्ये चित्ररक्षक जरूर होता मात्र चेंडू आवाक्याच्या बाहेर. तडमॅन सी बारेशेच्या पलीकडे चौकार. हे स्किल आहे. स्वप्नील क्रिकेटर आहेत. राजकारणी या क्षेत्रामध्ये देखील कार्यरत आहेत. येस आकाश थांबू इच्छितो. आमचे पायल मोबाईलचे सर्व यांच्याकडे सुवर्ण संधी आली आहे. या षटकामध्ये जर 2 षटकार लगवलं फलंदाजांनी तर आमचे अशोकजी देवळा यांच्या माध्यमातून 500 रुपयाची कॅश प्राइज दिले जाईल फलंदाजाला. नक्कीच. आता आमचे सन्माननीय पाहुणे देखील
चांगला खेळ पाहण्यासाठी कोणतीही किंमत मोजण्यासाठी तयार आहेत. संदीप यांच्यासाठी सुवर्ण सध्या सलग 2 षटकार, 500 रुपयाचा पारितोषिक अशोकजी देवरा यांच्याकडून. परंतु रिव्हर्स बॅटिंग केला जातोय. खरं तर एकच माइंडमध्ये सेट केलंय की हा चेंडू रिव्हर्स स्वीप खेळायचा. चेंडूच्या मेरिट प्रमाणे मैदानावरती फलंदाजी होणं गरजेचं आहे. चर्चा सुरू होती स्वप्नील जाधव. आकाश, मी आपल्याला सांगू इच्छितो मैत्रीच्या दुनियेतील आणखीन एक असं नाव की जे सातत्यानं खूप मोठा मित्रपरिवार वर्ग आहे आणि स्वप्नील जाधव यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर या स्पर्धेच्या आयोजकांमध्ये देखील त्यांची महत्त्वाची भूमिका आहे आणि आपापल्या परीनं नेहमीच आपलं योगदान हे स्पर्धांसाठी देत असतात. आणि आज जर पाहिलं तर स्वप्नील आपल्यासमोर जोडले गेलेत ॲज अ DJ ऑपरेटर व DJ ऑपरेटिंगचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे. यावेळेला लोअर फुलटॉसचा चेंडू होता, ऑन साईडला चेंडू वळवला आहे. प्रणय बाला चेंडूवरती येणार, तोपर्यंत मात्र सिंगल या ठिकाणी धाव फलकावर. आकाश सर, अगर ऑपरेटिंग का बोलेंगे तो कुछ दिन पहले हमने सुना था प्रशांत जी पुजारी तारीफ कर रहे थे कि कलमबोली में किसी भी प्रकार का काम हो आपका नहीं हो रहा है, एक बार संपर्क कीजिए स्वप्निल जाधव, आपका काम नहीं हो ऐसा हो नहीं सकता. कोई भी कार्य, सामाजिक कार्य हो, खेल कार्य हो, किसी भी क्षेत्र में एक बार सिर्फ आवाज लगाइए, वो काम होना यानी कि होना ही है. और आज का ये जो आयोजन आप देख रहे हैं राष्ट्रवादी चषक 2024, हमारे आयोजक का आराम फरमा रहे हैं मंच पर, लेकिन हमारे स्वप्निल जाधव जी सुबह से एक बार भी बैठे नहीं है. आए हुए मेहमानों का स्वागत सत्कार और कौन आ रहा है कौन जा रहा है, हमारी कमेटी मेंबर्स, हमारे कमेंटेटर्स, टेक्निकल टीम, क्या जरूरत है उन सभी पर निगाह टिक कर रखी है. और अब जाकर कहीं ना कहीं थोड़ी सी आके शांतता लेते हुए हमारी टेक्निकल टीम के साथ समय बिताते हुए. नक्कीच. आणि हेच तर खेळीमेळीचं वातावरण आहे. म्हणूनच मी मगाशी म्हटलं की मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस जर कोण असेल तर स्वप्नील आहे. स्वप्नील बरोबर जर आपण पाहिलं तर रोहित नंगरे पाटील यांचा देखील आपण उल्लेख करूया. स्वप्नीलजी जाधव आहेत, इरफान पटेल आहेत, भरत इंगळे आहेत, किरण ढिंबरे आणि गणेश अहिरे या सर्वांची या स्पर्धेसाठी मात्र मेहनत ही सर्वाधिक महत्त्वाची आहे. आणि हे सर्व कशामुळे शक्य होते? तुषारदादांच्या कल्पक नेतृत्वामुळे. ॲडव्होकेट तुषारदादा पाटील साहेब हे नेहमी या मित्रपरिवारा वर्गात सोबत सातत्यानं कार्यरत आपल्याला पाहायला मिळतात. आणि हा तुषारदादा युवा मंचाचा हा संपूर्ण मी म्हणेन की कार्यकर्ते आहेत आणि त्यांच्या माध्यमातून मात्र विविध सामाजिक उपक्रम हे सातत्यानं राबवले जातात. या ठिकाणी या षटकामध्ये देखील हे पारितोषिक आहे पायल मोबाईल, अर्थातच अशोकजी देवरा साहेब यांच्या माध्यमातून मात्र सलग 2 षटकारांसाठी एकूण धाव फलकावरती आहेत 19 धावा, 53 धावा आय थिंक पहिल्या सत्रामध्ये उभारल्या गेल्या. 54 धावांचं लक्ष आहे. सचिन ठोंबरे अर्थातच शिवा आमच्या समेत या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले जात आहेत. एक अष्टपैलू खेळाडू, कदाचित यानंतर त्यांचा सामना देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. इन ॲक्शन त्यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. पहिल्या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच पुरस्काराचे मानकरी देखील आहेत. अष्टपैलू खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. परंतु इथे फलंदाजांना सुवर्ण संधी. पहिला चेंडू वाईड आउटसाइड द ऑफ स्टंप यॉर्क करण्याचा प्रयत्न होता. गोलंदाजीवरती जर आपण पाहिलं तर आय थिंक कणकेश्वर गोलंदाजीसाठी आलेत. विघ्नेशनं पहिलं षटक हाताळलं. दुसऱ्या षटकामध्ये आपण विनायकला गोलंदाजी करताना पाहिलं. तिसऱ्या षटकामध्ये अपेक्षा होती की विघ्नेश पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी येईल, परंतु इथे नाहीये, खणकेश्वर आलेत. आणि कदाचित शेवटच्या षटकामध्ये आपल्याला प्रणय बाला गोलंदाजी करताना पाहायला मिळतील. ते बॉलर्स बॅक ड्राईव्ह. या ठिकाणी आमचे उमेश जी परशे देखील या ठिकाणी आलेत. कळंबोली गाव आई एकविरा ज्यूस सेंटर. खरं तर आज त्यांची सुविधा नाही आहे परंतु त्यांच्याकडून देखील पारितोषिक. तर या ठिकाणी आपण पाहिलं उमेशजी परशे यांच्याकडनं विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयाचा पारितोषिक आहे. त्याचबरोबर सलग 2 षटकारांसाठी अशोकजी देवरा पायल मोबाईल यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. आणि जाऊया सामन्याच्या दिशेनं नवीन फलंदाज सचिन इंगोले आपल्याला मैदानात नितीन इंगोले आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. खरं तर विकेट या ठिकाणी गमावली गेली. मोठा फटका खेळण्याचा मानस सुरू दाखवला फलंदाजाला, मात्र बॉलर्स बॅक ड्राईव्ह आणि तो चेंडूवरती विकेट या ठिकाणी आली आहे. नितीन आहेत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. डाऊन द ट्रॅक जाऊन चेंडू बाळण्याचा प्रयत्न. इट्स अ वाईड बॉल. पंचांचा अवांतर चेंडूचा इशारा येतोय.
पण सलग 2 विकेटसाठी देखील 500 रुपयाचा पारितोषिक आहे. पायल मोबाईल अशोकजी देवरा दोन्हींसाठी संधी आहे. सलग 2 षटकार 500 रुपये, सलग 2 विकेट 500 रुपये. अशोकजी देवरा पायल मोबाईल्स यांच्याकडनं. तसेच हेमंतजी चौधरी सिटीजन मेडिको यांचा देखील आपण विशेष उल्लेख करूया. या तुषारदादा पाटील युवा मंचामध्ये यांची देखील भूमिका सर्वाधिक महत्त्वाची आहे. आयोजकांच्या भूमिकेमध्ये देखील आहेत आणि एक अतिशय हसमुख आणि दिलखुलास व्यक्तिमत्व आहे. यावेळेला रिव्हर्स बॅटिंग कमालीचं टायमिंग आहे. परंतु क्षेत्ररक्षक प्रणय बाला चेंडूवरती येत आहे. चेंडू अडवला जातोय. खरं तर बरंचसं अंतर कव्हर केलं. एक वेळ असं वाटलं होतं की हा चेंडू कदाचित सीमारेषेच्या पलीकडे जाईल की काय, परंतु वेगाने चेंडूवरती आलेत. धावांची गरज. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. 30 धावांची गरज आहे. गोलंदाज मुकेश या ठिकाणी. खरं तर अपेक्षा होती की प्रणय बाला शेवटचं षटक हाताळेल की काय, कारण फलंदाजीमध्ये बालाच्या बॅटमधून आपण धावा पाहिल्या. 13 चेंडू 32 धावा. सर्वोत्कृष्ट खेळी या स्पर्धेतली आपल्याला बालाच्या बॅटमधून पाहायला मिळाली. आणि प्लेअर ऑफ द सिरीजचा जर आपण विचार केला तर मात्र एखादा विकेट हा आणखीन एक प्लस पॉईंट ठरू शकला असता, परंतु रणनीती असते प्रत्येक संघाची. खरं तर 6-30चं समीकरण होतं, त्यामुळे प्रणयनं गोलंदाजी करणं अपेक्षित होतं. 2 विकेट जरी आले असतं तरी सिरीजमध्ये राहण्यासाठी सर्वाधिक महत्त्वाची भूमिका राहिली असती. परंतु हा संघ फक्त आणि फक्त नावासाठी आणि संघासाठी खेळणारा संघ आहे. संघाच्या नावासाठी खेळणारा संघ आहे, वैयक्तिक नाही. आणि त्यामुळेच की काय संघनायकाने इथे मुकेशवरती विश्वास दर्शवलाय. खरं तर मुकेश हा एक पर्याय या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतो, जो गोलंदाजीमध्ये सर्वाधिक महत्त्वाचा दुवा ठरू शकतो. काय बरोबर संघाचा विचार केला तर यावर्षीच्या क्रिकेट अंगणामधली त्यांची कामगिरी मात्र सर्वोत्तम राहिली आहे. नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आमचे आयोजन समितीचे खरं तर हे आयोजक आहेत भरत इंगळे आहेत, त्याचबरोबर सतीशजी जरक आहेत. आणि त्यांच्या समोर जर पाहिलं तर आणखीन एक व्यक्तिमत्व आपण पाहतोय, सचिन डुब्बल आपल्याला पाहायला मिळतात. सलग 2 विकेटसाठी 500 रुपये, सलग 2 षटकारांसाठी 500 रुपये. पायल मोबाईल्स अशोकजी देवरा. इथे मात्र विकेट आलाय, मधल्या एसटीच्या समोर सापडतोय फलंदाज आणि बाद. मात्र 500 रुपयाच्या पारितोषिकाचा मानकरी ठरू शकतो नवीन फलंदाज पप्पू मैदानाच्या आतमध्ये. खरं तर पप्पू हे निकनेम आहे. जोरकास फटका संधी आहे, पाहूया. गॅप मध्ये चेंडू जातोय, विनायक चेंडू जज करतायत, मात्र चेंडू आवाक्याच्या बाहेर. चौकार, 4 धावा.
वा या संपूर्ण मैदानाची पाहणी करत असताना आपण SJ ट्रान्सपोर्ट सतीशजी जरग साहेब आणि तृप्ती कार्गो मूव्हर्स सचिनजी डुबल साहेब यांना नक्कीच मैदानाचा फेरफटका घेताना पाहिलं. खरं तर यांचं देखील मुलाचं सहकार्य या संपूर्ण स्पर्धेला आपल्या आयोजकांच्या माध्यमातून राहिलंय. आयोजकाच्या भूमिकेमध्ये देखील आहेत आणि खूप मोलाचं सहकार्य राहिलंय. तर सामना जिंकलाय काळभैरव स्पोर्ट्स कळंबोली संघानं. विजेत्या संघाचं हार्दिक अभिनंदन. आणि या सामन्यातील प्लेअर ऑफ द मॅच नो डाऊट 13 चेंडू आणि 32 धावा ज्याच्या बॅटमधून आल्या, ज्यानं सुरुवात दमदार मिळवून दिली आपल्या संघाला, तो प्रणय दिनकर पोपेटा अर्थातच बाला ठरतोय या सामन्यातील प्लेअर ऑफ द मॅच. तर बाला आपण यायचं, आपल्याला प्लेअर ऑफ द मॅच या पुरस्कारानं सन्मानित केलं जाईल. आणि ओव्हर टू आकाश. तर बालू आहेत. येस, हॅलो. तर नक्कीच आमचे जे मान्यवर आमच्या व्यासपीठावर उपस्थित आहेत त्यांचा एक यथोचित स्वागत सत्कार नक्कीच केलं जाईल.